नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खबरनामा न्यूजमध्ये, जिथे मिळतात खऱ्या आणि थेट बातम्या। आजची खास बातमी संपादक नरेंद्र काळे यांच्या संपादनातून। पाहूया नेमकं काय घडलं। राम राम शेतकरी बंधूंनो, आपण शेतामध्ये अशा प्रकारचे जीवामृत वगैरे सगळं तयार करतो, तर हे याचं गाळण करणं ही एक मोठी अडचण आहे। तर त्यासाठी मी एक 6 इंच डायमीटरचा पाईप घेतला आहे, PVC पाईप। त्याला अशा प्रकारची छिद्रे पाडलेत। ही छिद्रे पाडून त्याच्यावर ही अशी जाळी बसवली। आता आणखी याच्यावर या जाळीवर परत अजून एक जाळी मी बसवतोय आणि खाली या पाईपाची जी एंड कॅप म्हणतात, म्हणजे खाली बंद कॅप, ती बंद कॅप लावलेली। ती बंद कॅप कापून घेतलेली आहे, फक्त 1 इंचभर खाली राहील आणि ती सोल्युशनने चिपकून टाकलेली आहे। आणि याला अनेक छिद्रे पाडलेले आहेत, असे भरपूर छिद्रे पाडलेले आहेत आणि त्याच्यावर हे जाळीवर जाळी परत डबल अशी ही यंत्रणा तयार करून आता ह्या पाईपामध्ये ही जी कूलरला जी इलेक्ट्रिक मोटर मिळते, ती इलेक्ट्रिक मोटरला ठिबकची नळी बसवून ही इलेक्ट्रिक मोटर ह्या पाईपात सोडलेली आहे। सोडमध्ये अशा प्रकारे ही जसे काही आपण ही सबमर्सिबल मोटर आपण जशी बोरमध्ये टाकतो तशा प्रकारे टाकून त्यानंतर आपण हा पाईप या याच्यात आपलं जे काही आपलं द्रावण बनवलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचं, तर त्याच्यामध्ये टाकल्यानंतर आता ह्या इलेक्ट्रिक मोटरीला इलेक्ट्रिकचं कनेक्शन दिलं जाईल आणि बघा बरं कसे फिल्ट्रेशन होतं। आता ह्या इलेक्ट्रिक या मोटरला सप्लाय देण्यात आलेला आहे आणि इकडे हे द्रावण गाळण झालेलं द्रावण हे अशा प्रकारे येतं। यामुळे आपण जे स्लरी तयार करायचं किंवा जीवामृत तयार करायचा जो कंटाळा करतो तो करत नाही, अगदी साधा सरळ। आता याप्रमाणे आम्ही आत्तापर्यंत हे बघा, हा एक ड्रम, हा इकडे दुसरी टाकी आणि ही परत तिसरी टाकी, म्हणजे जवळजवळ 2000 लिटर जीवामृत माझ्याकडे आता फिल्टर केलेलं उपलब्ध आहे। आणि हे जीवामृत, हे फिल्टर केलेलं जीवामृत मी आता या पिस्टनच्या माध्यमातून या पिस्टनची जे हे आपल्या टाकीमध्ये टाकलं जाईल आणि ही नळी, ही जी नळी आहे, ही नळी ठिबकच्या पॉईंटला, म्हणजे माझ्या इथं ठिबकच्या आपल्या मेन पाईपलाईनला जोडलेली आहे। या ठिकाणी मी अरेंजमेंट केलेली आहे आणि ती नळी या ठिकाणी जोडल्यानंतर संपूर्ण जीवामृत हे बागेला दिले जाईल, काही त्रास न घेता। अशा प्रकारे जर आपण जुगाड केला तर सेंद्रिय शेतीसाठी जे काही प्रॉब्लेम येतो, म्हणजे हे जीवामृत तयार केलेलं एवढ्या बागेला कसं द्यायचं किंवा पिकांना कसं द्यायचं, तर हा त्रास आपण सहज कमी करू शकतो। तर शेतकरी बांधवांनी अशा प्रकारचा जुगाड करावा आणि आपलं जे सेंद्रिय शेतीचं जे करण्याचं जे काही हे उद्दिष्ट आहे ते आपण साध्य करावं। आता एवढे ड्रम भरून झाल्यानंतर हे आता शेवटचे आम्ही ह्या बादल्यासुद्धा भरायची वेळ आली। म्हणजे 2000 लिटर जीवामृत मी आता झाडांना देतोय आणि यामुळे
मोठा लागत खर्च कमी होऊन आपलं शेतीचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल व त्याचप्रमाणे आपल्या लोकांनाही सेंद्रिय पदार्थ खाण्यास मिळतील, सेंद्रिय फळं मिळतील, दुसरी भाजीपाला मिळेल. तर असा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे ही विनंती. खाली पोर तळा तळाला जाऊन